नमस्कार, 29 न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मी शेख मुजमिल। दिल्लीमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ आज हिमायतनगर शहरातील विद्यार्थी आक्रमक विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयावर काढला धडक मोर्चा। सविस्तर वृत्त असे की नीट आणि टीईटी परीक्षेमधील कथित पेपर फुटी, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी होत असलेल्या खेळ आणि शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आज मोठ्या संख्येने उपस्थित राहून रस्त्यावर उतरत आज हिमायतनगर शहरातील तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला। याचबरोबर शासन विरोधात घोषणाबाजीही केली। व मोर्चेकऱ्यांनी हातात फलक घेत विद्यार्थ्यांना न्याय द्या, पेपरफुटी थांबवा व दोषीवर कठोर कारवाई करा अशीही घोषणा दिल्या व मागणी करत या आंदोलनाला सहकार्य करण्यासाठी अनेक विद्यार्थी, शिक्षक देशात सर्व 2015 पासून जेव्हापासून यांची सरकार आलेली आहे, या सरकारमध्ये एकही पेपरामध्ये पारदर्शकता, अकाउंटेबिलिटी दिसली गेलेली नाही। आणि आजच्या जे नीट 2024ला हे घोटाळा झाला, महाराष्ट्रामध्ये तलाठी पेपरचा घोटाळा असो व असे किती आता हरियाणा पेपर घोटाळा असो की असे प्रत्येकमध्ये हा कोणत्याही पेपरमध्ये आणि कोणत्याही याच्यामध्ये आणि स्टुडंटसोबत त्यांनी फक्त अन्याय केलेला आहे। आणि जे सोनम वांगचुक साहेब यांनी आमरण उपोषण दिले, ते आमरण उपोषण पुकारला होता जंतर मंतर येथे। त्यांनी 20 दिवसापासून ते विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी त्यांना आमरण उपोषण पुकारला गेला। नंतर त्यांना जे प्रकारे वाईट कपड्यामध्ये तेथून उचलून गेलं ते एका दडपशाही हुकुमशाही मार्गापेक्षा कमी नाही। आपण बघत होतो आधी आपल्याला अत्याचार होतो, आताही अत्याचार कमी होत नाही। आता नीट पेपरमध्ये 22 लाख मुलांचं त्यांनी वाटोळं केलं। 22 लाख मुलांचं पेपर त्यांनी एका प्रमाणात बरोबर झालेलं नाही। आताही काही शक्यतो जास्त मुलांना त्या पेपर आताही शंका आहे। 22 लाख पोरं तुम्ही देशाचं भविष्यासाठी तुम्ही काय करता? जर तुम्हाला पेपरमध्ये पारदर्शकता घेता येत नाही तर तुमच्या सरकार आणि तुमचं एज्युकेशन सिस्टम काय कामाचं? आज आम्ही सुद्धा शिक्षणात आहोत, आज आम्ही सुद्धा बघत आहोत की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कोणत्याही पेपरमध्ये पारदर्शकता कोणत्याही प्रकारे राहिलेले नाही। जसे जे पेपरचं रिझल्ट समोर त्याच्या पेपरमध्ये घोटाळे बघा येते। यांचं एज्युकेशन सिस्टम एवढा लाखो अरबो करोडो तुम्ही एज्युकेशन सिस्टमवर खर्च करता, त्या एज्युकेशन सिस्टम खर्च करणारा पैसा जातो कुठं हे सगळ्या विद्यार्थ्यांना पडलेला एक नेमका प्रश्न आहे। आता तुम्ही आज पाहिले, आज महाराष्ट्रामध्ये सर्व जागी बंद पुकारलेला आहे। दिल्लीमध्ये, भारतामध्ये या गोष्टीचा निषेध होत आहे। आणि तिथं निषेध होत असताना निषेध या गोष्टीचा होत आहे की जंतर मंतर इथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक व काँग्रेस जनता पार्टीचे अभिजित दिपके यांनी एक जंतर मंतर इथे प्रोटेस्ट पुकारला होता। प्रोटेस्ट पुकारल्यानं त्या लोक तिथे लोकशाही मार्गाने संवैधानिकरित्या तिथं आंदोलन सुरू होतं। संवैधानिक आंदोलन सुरू असताना त्यांच्यावर जसे बर्बरताने त्यांना मारलं, त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला। काही चांगल्या प्रकारे मुलं त्याच्यामध्ये जखमी झाले। कोणाचे पुरं होते ते? काय अमिराचे पुरं होते काय? गरीब मिडल क्लासमध्ये ते पुरं गेले ना, शेतकऱ्याचे होतकरीचे म्हणजे त्यांना शिक्षणाची जाण असते तेच पुढं तिथं उभं होते। तिथं कोण तुम्हाला मंत्र्याचं पोरगं भेटलं का? तिथं कोणत्या मंत्र्याचं पोरगं तिथं भेटलं नाही। तिथं शेतकरी होतकरी जे करून खाणारे त्यांचेच मुलं तिथं उपस्थित होते। त्यांच्यासुद्धा पोरांना तुम्ही लाठीचार्ज केला। त्यांच्या आईच्या बाबांची, त्यांच्या घरवाल्याची काय भावना असेल सध्या? तुम्ही हे आमचं सांगणं सरकारला फक्त एवढं आहे की तुम्ही एज्युकेशन सिस्टम सुधारा। आम्हाला कोणतंही त्यांचं हे एज्युकेशन सिस्टम सुधारावा, प्रत्येक वस्तूत पारदर्शकता यावी। आणि एज्युकेशन सिस्टमच्या व्यतिरिक्त सरकारमध्ये अशा प्रत्येक गोष्टी ज्याच्यामध्ये आत्ताही आपण बघायला तर भ्रष्टाचार होत चाललेला आहे, त्याच्याबद्दल काही आपल्याला हे नाही। एवढं सांगून मी माझं करतो आणि सरकारने विधानच्या सगळे मागण्या पूर्ण कराव्या। हेच आमची इन्कलाब जिंदाबाद।